नमस्ते फ्रेंड्स, आपलं स्वागत आहे सर्वांचं. आता आपण पाहतो की राजकुमारीची काकू स्वामींना सांगायला निघाली असते. तोवर तिथे रामाचारी येतात आणि म्हणतात, मांजराला नेहमीच वाटत असतं की ते दूध पित आहे, पण कोणी पाहत नाही. आमचं बोलणं ऐकताना मी तुला पाहिलं होतं. खरं तर मी मल्हाररावांना सांगू शकलो असतो, पण मुद्दाम सांगितलं नाही, कारण मांजराला मला रंगेहात पकडायचं होतं. म्हणजेच तुला रंगेहात पकडायचं होतं आणि तुला पकडल्यावर मला मिळणारं इनाम ते मिळालं नसतं. तेव्हा आता माघारी फिरा आणि धर्मशाळेत निघा, आणि तेही लगेच. आता रामाचार्य त्यांना घेऊन महाराजांकडे येतात आणि सर्व सांगतात. ह्या त्या बोवांना सावध करायला निघाल्या होत्या. मी वेळेवर पोचलो म्हणून बरं झालं, नाहीतर आपलंच पारडं आपल्यास जड झालं असतं. महाराज म्हणतात, बरं झालं तुम्ही तिथे पोचला, आपली बचाव झाली. पण हरकत नाही, आता आपल्याला कोणीच धोका नाही देणार. शिपाई, घेऊन जा यांना आणि यांच्यावर पहारी ठेवा. रामाचार्य, आता आपला वेध यशस्वी होणार. आता आपण पुढे पाहतो. स्वामी अनंताला म्हणतात, अरे जायचं ना तुझ्या घरी. अनंता म्हणतो, होय होय, मी व्यवस्था करतो लगेच. स्वामी म्हणतात, अरे त्यासाठी बडोद्याला जायची काय गरज आहे. अनंता म्हणतो, म्हणजे. स्वामी, हे बघ तुझं घर. तू जे वर्णन केलं होतास त्याप्रमाणे घर आहे ते. मग बडोद्याला जायची काय गरज आहे. अनंता म्हणतो, हे माझं घर नाही आहे. स्वामी म्हणतात, नक्की तुझं घर नाही आहे. वास्तुदेवते, जा तुझ्या मार्गाने परत जा. तसे बोलल्यावर ते घर तिथून नाहीचं होतं. अनंत आता चिंतित पडतो आणि म्हणतो, स्वामी माफ करा मला, मी तर बहिरूपे आहे हो. ते मल्हारराव आणि तात्यासाहेब पैसे दिले म्हणून. आणि जे काही घडलं ते सर्व स्वामींना सांगतो. तेवढ्यात तिथे मल्हारराव येतात. गद्दार निघालास तू, गद्दार. स्वामी म्हणतात, तू केलास ते काय. मल्हारराव म्हणतात, तुम्ही बडोद्याला यावं म्हणून. स्वामी म्हणतात, हे कधीच होणार नाही, चालता हो इथून. अनंता म्हणतो, माझ्या अशा वागण्याने माझं घर गेलं. स्वामी म्हणतात, तुला तुझं घर मिळणार. तेवढ्यात तिथे आपणास ऐकायला मिळतं की मालोजीराजे त्यांना राहण्यासाठी घर देतात. स्वामी म्हणतात, आम्हीच मालोजीराजाकडे तुझ्यासाठी बोलणं केलं होतं. हे फळ तुझ्या गुरुचरित्र पारायण केलेलं आहे. आता आपण पुढे पाहतो. राजकुमारी काकूंपाशी येते. काकू, इथे काय करत आहेस. त्यांची काकू म्हणते, कारण आपण एक चूक केली आहे ना, म्हणून. त्यावर राजकुमारी म्हणते, चूक तर त्यांनी केले, तुम्हाला पहारा देऊन. तू चुकीचं वागूच शकत नाहीस. त्या राजकुमारीची काकू म्हणते, कारण त्यांना असं वाटतं की मी इथून निघाले तर स्वामी आजोबांना बडोद्याला कधीच येऊ शकणार नाही. कारण तुझ्या आबासाहेबांनी फसवून स्वामींना बडोद्याला नेण्याचा कट रचला आहे. राजकुमारी म्हणते, मग आता आपण काय करायचं. आता आपण पुढे पाहतो. रामाचार्य स्वामींपाशी येतात आणि तिथे स्वामी दिसत नाहीत आणि विचार करू लागतात की स्वामी बडोद्याला गेलेत की काय. तिथे एकनाथाला असे बोलतो की आता स्वामी परत येत नाहीत, गेले अक्कलकोट सोडून कायमचे. तेव्हा एकनाथाला राग येतो आणि तो त्याचा गळा पकडतो आणि म्हणतो की काय केलं सांग, तू मल्हारराव मिळून काय केलं. तेवढ्यात तिथे स्वामी येतात आणि म्हणतात, एकनाथा, सोड त्याला. काय रे, काय म्हणालास रामाचार्याला तू. वर पोचवेन असं. तुझ्यात हे शब्द प्रयोग येऊ देऊ नकोस. बोलणं कृतीत यायला वेळ लागत नाही. एकनाथ म्हणतात, चूक झाली स्वामी. आता आपण इकडे पाहतो. महाराज राजकुमाराच्या काकूंना खूप ओरडत असतात आणि म्हणत असतात, हे सर्व तुमच्यामुळे झाले. खरं तर तुमची इच्छाच नव्हती की स्वामी बडोद्याला यावं. पण कुणी काही करो, कुणी काही म्हणो, आम्ही स्वामींना बडोद्याला नेणारच आणि हे अशक्य असणारं काम शक्य करून दाखवणारच. तेवढ्यात राजकुमारी म्हणते, आबासाहेब, काकूंवर का तुम्ही रागावताय. तुम्ही हे सगळं आमच्यासाठी करताय ना. मग आम्ही सांगतोय, स्वामी आजोबांना बडोद्याला न्यायचं नाही. आम्ही आमचा हट्ट सोडलाय आता. मल्हारराव काय त्यांचा हट्ट सोडत नाहीत व म्हणतात, नाही, आता तो तुमचा हट्ट माझा हट्ट झालाय.
आता आम्ही कोणाचंच ऐकणार नाही. आता काहीही झालं तरी स्वामींना आम्ही बडोद्याला नेणारच. इथेपर्यंत आपण आजचा सिरियल पाहतो. उद्याला पाहू आता काय घडतं ते.